भिवंडी तालुक्यातील कुरुंद गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवपार्वती, श्री गणेश व गावदेवी मातेच्या मूर्तींचा वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यंदाचे 12वे वर्ष असून सकाळी श्रींचा अभिषेक व विविध धार्मिक विधींनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवर महाराजांच्या उपस्थितीत सामुदायिक रामजप, महाप्रसाद, प्रवचन व हरिपाठाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भजन, कीर्तन तसेच जागर भजन कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाले होते. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे, वारकरी भक्तांचे ग्रामस्थ मंडळ कुरुंदच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवशंकर भक्त मंडळ, महिला भजन मंडळ, नवतरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळ कुरुंद यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. तसेच कार्यक्रम शांततेत व आनंदी वातावरणात पार पडला. तर चला पाहूया काही क्षणचित्रे. संतांनी अगदी समर्पक जीवनानं सांगितलेली आहेत. त्यांचं जीवन व्यापक असतं. संतांचं जीवन जसं की गंगा माता आहे म्हणले, हे दिवा आहे रामकृष्णारी, फेडी तपा पताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाया गंगेचे जैशी. ज्यांच्याकडं पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही सरिसा पाडू, घरचिया उजेडू करावा, पारची अंधारू पाडावा, हे नेनेची गा कृपांडव तोय जैसा, ही गायीची तृषाहारू, व्याघ्राचे विष होणे मारू, हे नेनेची गा करू तोय जैसे. आणि त्यांचं जीवन शरीर भोगाकडे पाहता कृपणू आवडे, धर्माविषयी थोडे बहु न म्हणे, रामकृष्ण हरी. त्यांचं जीवन ते जीवन असतं. संतांचं जीवन हे व्यापक असतं. त्यांनी अगदी समर्पक हे आपल्यासाठी करून ठेवले. मायबाप मानवी जीवनात क्रमप्राप्त आहे तुम्हाला प्रत्येकाला, पण आजही भगवंताचं नामचिंतन घडते भाग्यवशात. हे साधू संतांच्या कृपा प्रसादानं आज दिव्य भव्य असणारा सोहळा गेली 12 वर्षे रामकृष्णारी, शिव पार्वती, भगवान शंकरजीचा जो मूर्ती स्थापना, गणपती बाप्पा आणि गावदेवी ज्यांचं की चिंतन झालेलं आहे, चिंतन त्या संतांनी करून ठेवलेलं आहे. ते दैवत आमच्यासाठी रामकृष्ण आहे. भगवान व्यापक आहे, सर्वासाठी आहे, सर्वत्र आहेत आणि कृपाळू आहेत. रामकृष्ण आहे हेच कृपाळू जे तत्व होतं भगवंताचे, ते व्यापक आहेत. पंच एकलेन कंठेची म्हणून येणे केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न, ऐसा लाघविया माया सूत्रधारी. म्हणून
भगवंताचं चिंतन आम्हा झाला हा निर्धार मागे तारिले अपार. देव कृपेचा कोवळा शरणंगता पाळी लळा. तुका म्हणे संती वर्म दिले आम्हा हाती. आमच्याकडं हे जे वर्म आहे आपल्याला काही कळतंय काही कळत नाही, हे जे महत्त्वाचा एक मुद्दा आहे मायबाप. आता वेगळं काही सांगायचं नाही. ते साधू संतांनी ज्याचं जीवरण करून ठेवलेलं आहे, ज्याने की सख्यत्व भक्ती केली. अर्जुन म्हणजे सख्यत्व भक्तीचे अधिकारी, आणि त्यांनी भगवान परमात्म्याकडे विदित केलं. भगवान आपुले आपण मेनेने काणे नशी जरी देव म्हणे, तरी रोगी काय जाणे निदान रोगाचे. आता ते काही सांगायचं नाही, म्हणून आपल्याला काही कळत नसलं तरी बी संत वाङ्मयात हे विचार होतं तुमच्या आमच्यापर्यंत. देव कृपेचा कोवळा शरणांगता फाळी लळा. ज्ञानेश्वर काही पर्व काळ असतात. पाच पर्वकाळ भागवतात सांगितलेले. आता तो विषय नाही आपला. रामकृष्ण आणि तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहीत आहे, म्हणून या पर्वकाळाचं औचित्य साधून झालेली सेवा आमच्या हरिभक्तीपरायण रामकृष्ण आहे. तुमचं सर्वांचं दर्शन तुमच्या सर्वांच्या सहकार्यातूनच बाबाजींनी सांगितलेले हरिभक्तीपरायण गुरुवारी किरणजी महाराज सांगितलं बाबा या. आता तसं त्यांनी सांगितलं बरंच. आमच्या हरिभक्तीपरायण गुरुनाथ बाबा तेव्हापासून म्हणले जीवनात कसं राहतंय, काही गोष्टीचे आठवण राहत असते आणि वाटतं असतं, अंतकरणातला जो विषय असतो आणि तो परिपूर्णतेचा आनंद होत असतो. म्हणले सहवास घडला आणि संगत घडली. बालक बोवडा बोले वाकुडा इंचोकी पावली ते चोज करुणी माऊली निजे देवी. तद्वत नया उपदेश तुमचे बडबडे शेष किंवा होणार तुमचे केले धर्म कीर्तन सिद्ध नेले तेच माझे जे उरले. पायीपणानं झालेली नामचिंतनाची सेवा तुम्ही संत सज्जन माय बापांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, ग्रामदैवत महारुद्र मारुत्र यांच्या चरणी, शिव पार्वती माता यांच्या चरणी, गणपती बापा सर्वांच्या चरणी, गावदेवीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय सुरेंद्र शांताराम पाटील उपस्थित झालेले आहेत. यांचे सुद्धा मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने असेच आम्हाला साहेब सहकार्य करत वर्ष म्हणजे सतत पाणी व्यवस्था करत आहेत, त्यांना देखील या ठिकाणी शाल आणि श्रीफल देण्यात यावं. रामायण कथा ठेवलेली तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या कथेला यायचंय बरं का. जास्तीत जास्त येऊन या कार्यक्रमाची सुद्धा शोभा वाढवायची. 7 दिवस कथा होईल. 8व्या दिवशी हनुमंताचं जागर होईल. हे आमचं शिव मंदिर फार पुरातन आहे आणि 12 वर्षापूर्वी आम्ही या शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार करत असताना या मंदिरामध्ये ग्रामदेवता आहेत. प्रथम शिवजी आहेत, त्याच्यानंतर गावदेवी माता आहे, श्री गणेश आहेत आणि भैरवनाथ आहेत, महालक्ष्मी आहे, सरस्वती आहे आणि बजरंग बली आहेत. या मूर्ती वर्धापन सोहळ्यामध्ये गेली 12 वर्षामध्ये असा अनुभव आला आम्हाला का सर्व ग्रामस्थांचा सहकार्य आणि अतिशय निर्विघ्न कार्यक्रम भगवान परमात्म्याच्या कृपेने पार पडत आहे.
आम्ही हे कार्यक्रम करत असताना आम्ही संकल्प करत असतो. प्रतिवर्षी आम्ही संकल्प करत असतो भगवंताला, का भगवंता या कार्य जे आहे हे कार्य तुझं आहे, हे कार्य आम्ही करत नाही, ग्रामस्थ करत नाही, भगवंता तू करून घेतो आणि आम्ही निमित्त मात्र आहे. आणि असा संकल्प करून आम्ही या वर्धापन दिन सोहळा आम्ही अतिशय उत्साहाने साजरा करतो. आणि भगवंताची कृपा आमच्या ग्रामस्थांवर फार निश्चिम आणि जागृत देवस्थाने हा आमचा आलेला अनुभव आज तुमच्या समोर आम्ही मांडतोय. जय श्रीकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. कुरुंद येथे शिव पार्वती व गणपती माता गावदेवी असा हा वर्धापन दिन सोहळा गेल्या 12 वर्षापासून अविरतपणे चालू आहे. परंतु या पंचकृषीतील जे हरिभक्त आहेत त्यांचा सततचा या ठिकाणचा सहभाग, त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकतो. शिवाय आमच्या गावातील अनेक दानशूर जाते आम्हाला देणगी रूपाने, वस्तू रूपाने जे आम्हाला सहकार्य करत असतात, त्यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडत असतो. विशेषतः ह्या एकदिवसीय वर्धापन दिन सोहळा असून देखील या ठिकाणी 1000 ते 1200 भाविक दरवर्षी येत असतात. खरोखर आम्ही धन्यता देतो. जरी आपण म्हणत असेल की हिंदू धर्मामध्ये आपण धार्मिकतेपासून दूर जात आहोत, पण मला असं नाही वाटत की आपण धर्म सोडून जाणार नाहीत, तर हे धर्म पुढे चालवण्याची आपण जी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडू. आज या ठिकाणी लहान मुलं देखील तुम्ही बऱ्याच प्रमाणात पाहत आहात, परंतु त्यांना देखील या ठिकाणी देवाविषयक आणि धार्मिकतेबाबत खूपच ज्ञान प्राप्त होत आहे. आणि आजच्या मीडियाच्या युगामध्ये मुलं देखील मोबाईलचा तितकासा वापर करत असताना देखील आपले सण उत्सव आणि धार्मिक कार्य याकडे देखील ते खूप गांभीर्याने पाहत असतात. आणि आपले संस्कार देण्यासाठी या गावामध्ये आज जसा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे, त्याच प्रकारे 10 तारखेला देखील या ठिकाणी पाटील भोईर परिवाराचा एक मोठा गावदेवी उत्सव जागरण सोहळा याच ठिकाणी संपन्न होणार आहे. शिवाय हे गाव धार्मिकतेकडे जास्तीत जास्त लक्ष देत आहे. 25 मार्च ते 3 एप्रिल रामनवमी ते हनुमान जयंती असा या ठिकाणी सप्ताह होत असतो. आणि या सप्ताहामध्ये यावेळेस या ग्रामस्थांनी कथेचं आयोजन केलेलं आहे. आजच्या मीडियाच्या माध्यमातून पंचकृषीतील सर्व हरिभक्त भक्तांना विनंती करण्यात येईल की आपण 25 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीमध्ये या गावामध्ये कथेचे आयोजन केलेले, त्याचे श्रवण करावं. आजच्या आमच्या वर्धापन दिनानिमित्त जेवढ्या पण हरिभक्त पाहुण्यांनी पंचकृषीतील या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे, त्यांचे कुरुंद ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद, त्यांचे आभार मानतो. रामकृष्ण हरी माऊली.